नमस्कार, मी धनश्री. आम्ही निघालेलो आहे पुण्याला शॉपिंगला. कारण मार्गशीर्ष महिना आलेला आहे जवळ. माझ्याच बरोबर तुम्ही देखील त्याची तयारी नक्की करत असाल आणि या तयारीसाठी तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे. चला तर मग बघूया मी काय काय घेतलं. सगळ्यात आधी मी रविवार पेठेतल्या माझ्या आवडीच्या ज्वेलरी शॉपमध्ये आलेली आहे. ह्यावेळेस खरं मला जास्त काही ज्वेलरी घ्यायची नव्हती. त्याच दुकानातनं मी घेतलेल्या आहेत ह्या खूप सुंदर राजवाडी वाट्या. ह्या मी माझ्यासाठी नाही, माझ्या दिदीसाठी घेतलेल्या आहेत. ह्या मला जवळजवळ 750 रुपयाला पडल्यात. खूप सुंदर आहेत. 3 वर्षाची ह्या वाट्यांसाठी गॅरंटी आहे. मी ह्यावेळेस जास्त काही ज्वेलरी घेतली नाही त्या दुकानातनं, कारण ऑलरेडी मी माझ्या देवीसाठी भरपूर खरेदी तिथनं केलेली आहे. ही मी आधीची माझी खरेदी त्याच दुकानातली तुमच्याशी शेअर करेन. दुसरं म्हणजे हे मंगळसूत्र. हे असं ट्रेडिशनल मंगळसूत्र मी विकत घेतलेलं आहे माझ्या देवीसाठी. हे ऍक्च्युली हे खूप छान क्वालिटीचं आहे. तसेच नेहमीप्रमाणे मी तिथं गेल्या की भरपूर टिकल्या घेऊन येते. माझ्याकडे ऑलरेडी अशा 1-2 वाट्या आहेत छानशा. त्याच्यासाठी मी हे हे मंगळसूत्राची अशी चैन घेतलेली आहे. मला ही 4 पदरी काहीतरी 100 रुपयाला पडलेली आहे तिथं. टिकल्या वगैरे ह्या अशा बंचमध्येच घ्यायला लागतात, तिथे एक वगैरे मिळत नाही, कारण ते होलसेलचं दुकान आहे. तिथनंच मी असे बंचमध्ये बोज खरेदी केलेले आहेत. हे बोज मला सगळे मिळून 18 रुपयाला पडलेत. मी घरी हे असे बोजच यूज करते, कारण यांनी तुमची केस तुटत नाहीत आणि तुमच्या केसांना ताणही बसत नाही. पुण्यामध्ये रविवार पेठेत रामसुख मार्केट म्हणून आहे, तिथे हे दुकान आहे प्रवीण ज्वेलर म्हणून. इथे तुम्ही बघू शकता स्क्रंचीज असतील, पिना असतील, क्लिपाज असतील, ह्या सगळे होलसेल रेटमध्ये मिळतात. अगदी माझ्या लग्नाची जे काही आर्टिफिशियल ज्वेलरी मी घेतली होती, ही सगळी खरेदी मी इथनं केलेली होती. मी दरवेळी क्लिपा किंवा बोज असे डायरेक्ट बल्कमधनं ह्यांच्याकडे खरेदी करते. तुम्हाला पाहिजे असे सुंदर सुंदर ज्वेलरी सेट देखील इथे मिळतात. यावेळी रविवार पेठेत गेलं की हे दुकान व्हिजिट करायचं विसरू नका. हे आहे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आणि नंबर. रामसुख मार्केटला गेल्यानंतर उजव्या हाताला पहिलंच दुकान लागतं, ते म्हणजे हे अशा कुंदनचं. तुम्हाला जर ज्वेलरी करण्याची, वर्क करण्याची जर खूप आवड असेल तर तुम्हाला हे दुकान नक्की उपयोगी पडेल. या दुकानातनं दिवाळीला देखील मी कॅन्डल होल्डरचं सामान विकत घेतलं होतं. त्यावेळी मी तिथनं विकत घेतले ते म्हणजे हे असे कुंदन, गोल्डन चेन, राईनस्टोन्स, या टिकल्या. मी माझं जेवढं काही वर्कचा व्हिडिओज तुम्ही आतापर्यंत पाहिल्यात त्या सगळ्या गोष्टी मी याच दुकानातनं विकत घेते. माझ्याकडे हे असे मुखवटे आहेत देवीचे, ह्यांना मला सजवायचं आहे ह्या वर्षी. आता गंमत अशी, सजवलेले हे मुखवटे 2 आणि 2,500 सांगतात, तर मी हे सगळं सामान जवळजवळ फक्त 350 रुपयाला घेऊन आलेली आहे. आणि ह्या 350 रुपयामध्ये हे दोन्ही माझे मुखवटे सजून सुद्धा गोष्टी राहतील. जर तुम्हाला अशा गोष्टींची आवड असेल तर हे दुकान नक्की व्हिजिट करा. आता बाकीच्या देखील काही छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही विकत घेतल्या. मनीष मार्केटमध्ये मोहन ट्रेडर्स म्हणून हे दुकान आहे. इथे देखील तुम्हाला ज्वेलरी मेकिंग, जर्दोसी वर्क आणि लेसचे आयटम मिळतील. हे बघा तिथे असे सुंदर पॅचेस आहेत, हे ऑलरेडी बनवलेले इतके सुंदर पॅचेस मला फार आवडले. याचे फिक्स असे रेट नाहीयेत, पॅचनुसार वेगळे वेगळे याचे रेट आहेत, पण तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी केलं. त्यानंतर मला आर्टिफिशियल लोटस विकत घ्यायचे होते, त्यासाठी मी ह्या दुकानामध्ये गेले. अगदी अनएक्सपेक्टेड आणि अचानक सापडलेलं मला हे दुकान, आणि त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर आर्टिफिशियल फ्लॉवर्स होते. या दुकानाचं लोकेशन मी रिव्हर्स मध्ये तुमच्याशी शेअर करते. सम्राट म्हणून तुळशी बागेच्या तिथे खूप मोठं दुकान आहे, अगदी त्याच्या समोर हे दुकान आहे. टॉपर शॉप या दुकानाच्या खाली ही अशी छोटीशी बोळ आहे. त्या बोळीमधनं आत जायचं, तिथे त्यांनी अशी फुलं लावलेली आहेत. जवळ जवळ दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला या छोट्याशा पायऱ्यांनी वर जावं लागेल आणि तिथून पुढे तुम्हाला हे दुकान दिसेल. हे दुकान तिथे नुकतंच शिफ्ट झाल्यामुळं त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड नव्हतं, पण स्वस्त होलसेल दरामध्ये खूप सुंदर आर्टिफिशियल फ्लॉवर तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे असे सुंदर लोटस सुद्धा तिथे मिळतात, मीही घेतलं त्यातलं एक. आता त्या दुकानातनं मी काय खरेदी केलं तर हे आर्टिफिशियल लोटस असे सुंदर असे मी तिथनं खरेदी केलेत. आणि हे छोटस पाण्यात टाकण्याचं सुद्धा आर्टिफिशियल लोटस मी तिथनं घेतलं. हे मला फक्त 80 रुपयाला पडलेलं आहे आणि या स्टिक मला जवळजवळ 800 रुपयाला पडल्यात. ह्या 2 आहेत वेगळ्या वेगळ्या, म्हणून ह्याची एकाची किंमत 400 रुपये त्यांनी लावलेली आहे. आता हे मी कुठे लावणार आहे हे मी तुमच्याशी पुढे नक्की शेअर करेन. त्यानंतर थोडीशी आम्ही पेटपूजा केली.
आता त्यानंतर मी ज्यासाठी गेले होते पुण्याला ती शॉपिंग. माझ्या आत्या नाना पेठेत मेन बाजारपेठ जिथं आहे तिथे राहते. त्यांच्या शेजारी हे होलसेल रेटमध्ये खूप सुंदर असं दुकान आहे. या दुकानाचा पूर्ण डिटेल व्हिडिओ हा मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर मार्गशीर्ष महिन्यासाठी पूजेसाठी लागणारे मुखवटे असतील, परत देवीचे वस्त्र असतील, ओट्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तिथे अवेलेबल होतील. हा तुळजाभवानीचा मुकुट मी तिथनं विकत घेतला. ऑलरेडी सजवलेले असे खूप सुंदर मुखवटे त्यांच्याकडे मिळतात. यांच्याकडे फक्तच मार्गशीर्षच नाही तर प्रत्येक सणाचं सामान तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळेल. आणि विशेष म्हणजे तुम्ही किरकोळ खरेदी नाही तर तुम्ही स्वतः दुकानदार असाल तर तुम्ही बल्कमधनं देखील यांच्याकडनं माल घेऊ शकता. आता सुद्धा त्यांनी हे सगळं सामान बाहेर काढलेलं आहे कारण ही एका दुकानाची ऑर्डर आहे. मी यांचा नंबर आणि पत्ता तुमच्याशी शेअर करेन. यांच्याकडे जितके काही मुखवटे आणि वेगळे वेगळे वस्त्र अवेलेबल होते, एवढी व्हरायटीज तर मी रविवार पेठच काय तर पूर्ण मंडई फिरले तरी मला मिळालेली नाहीये. या शॉपचं नाव दागिने कलेक्शन 268 नानापेठ, हिंदमाता चौक, भाजी मंडई. त्यांचा नंबर आणि पत्ता मी वरती तुम्हाला दिलेलाच आहे. तुमचं दुकान असेल किंवा तुम्हाला अशा गोष्टींची आवड असेल तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा. या दुकानाचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ह्या दुकानातनं मी आतापर्यंत काय काय गोष्टी घेतल्या ह्या मी तुम्हाला दाखवते. हा जो देवीचा दुर्गा मातेचा मुखवटा आहे हा मी गेल्या वर्षी त्यांच्याकडनं घेतलेला होता. तुम्ही माझ्या शॉर्ट्स मध्ये बघितला असेल. हा तुळजाभवानीचा मुखवटा मात्र मी ह्या वर्षी त्यांच्याकडनं विकत घेतलेला आहे. खूप सुंदर असा हा मुखवटा आहे. त्याच्याबरोबर मला असे हे डोळे देखील मिळालेले आहेत. तुळजाभवानीच्या मेन मूर्तीला जर तुम्ही बघितलं असेल तर हे असे सुंदर डोळे लावलेले असतात. आणि हा महालक्ष्मीचा मुखवटा देखील मी त्यांच्याकडनं गेल्या वर्षीच घेतलेला होता. हे दुर्गा माताच्या मुखवट्यासाठी मी 2 वस्त्र घेतलेले होते त्यांच्याकडनं. हे गेल्या वर्षीचेच आहे. पण या वर्षी मात्र पैठणीचे मी असे 2 सुंदर वस्त्र त्यांच्याकडनं घेतलेली आहेत. याच्यावर असे छान याच्यावर असे छान पदर देखील आलेले आहेत. हिरवा आणि पिवळा सुंदर कलर दिसेल. तसंच गेल्या वर्षी मी महालक्ष्मीचे असे सुंदर वस्त्र त्यांच्याकडनं घेतलेली होती. माझी गेल्या वर्षीची वस्त्र आहेत. हे असं खूप सुंदर युनिक कलेक्शन काकांकडे आहे. तुम्हाला असे सुंदर असे मुखवटे हवे असतील तर नक्की काकांच्या दुकानाला व्हिजिट करा. रास्ता पेठेमध्ये काका हलवाईचं जे मोठं दुकान आहे त्यासमोर देखील ह्या काकांचं एक छोटंसं दुकान लागतं. तिथनंही तुम्ही ही खरेदी करू शकता. बाकी मग अशी मी किरकोळ छोटी मोठी खरेदी केली. हे वेण्या देखील मी देवींसाठी घेतलेल्या आहेत. या मला 250 रुपयाला 2 मिळाल्या आहेत रविवार पेठेतनं. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. तुम्हाला यातनं नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही सजेशन असतील, क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.